गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण एकदम मस्त मजेत आहे. माहीत आहे बऱ्याच दिवसानंतर तुम्हा सर्वांना भेट देत आहे. पण काय करू? हा आळसपणा माझ्या एवढा अंगी जडला आहे, की मला त्या आळसपणामुळे दुसरं काही सुचतच नाही. काम करावं आणि आराम करावा बस मला ह्या 2च गोष्टी सुचतात. पण नंतर वेळात वेळ काढून विचार केला, की चला काहीतरी अपडेट पण YouTubeला दिली पाहिजेल ना, म्हणून आज व्हिडिओ शूट केला खास तुमच्यासाठी. कारण बरेच जणांचे मेसेजेस येतात, "तुझे व्लॉग्स का येत नाही?" तर घ्या, तुमच्यासाठी खास केली मी सुरुवात पुन्हा एकदा. आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे चालू आहे तयारी सकाळच्या डब्याची आणि हा डब्बा जातो माझ्या मिस्टरांना. तर भाजीला दुसरं काही नव्हतं आणि बटाटा माझ्या मिस्टरांचा खूप जास्त फेवरेट आहे, म्हणून त्यांना आज हीच भाजी बनवून दिली. म्हणजे ते खुश पण होतील ना बटाटे बघून. तसं खरं सांगायला गेलं तर बटाटा हा प्रकार मलासुद्धा खूप जास्त आवडतो. म्हणून आम्ही दोघं पण एकमेकांना एकदम मॅच मिळालो आहोत. भारी ना? तर इथे सिंपल अशी न उकडता म्हणजे बटाटा न उकडता अशी मी बटाटा चिरून याची भाजी केली आहे पिवळी आणि नंतर मिस्टरांसोबत खाली गेले त्यांचा डब्बा घेऊन. कारण त्यांच्याकडे दुसरं पण सामान होतं, तर तोपर्यंत सासूबाईंनी इथे मस्त अशा शेवया बनवल्या आहेत. म्हणजे शेवयाचा भात बनवला आहे आणि माझ्या माहेरी शेवया डायरेक्ट असं म्हणजे बॉईल करूनच खातात आणि इकडे दूध घालून खातात. तर असं फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि खूप छान लागलं, आवडलं मला. गोड मी फार खात नाही, पण लग्न झाल्यापासून मला गोड हा प्रकार आवडायला लागला आहे आणि छान झाल्या होत्या शेवयासुद्धा. आणि त्यानंतर बाकीची झाडू, लादी, घर वगैरे सगळं आवरून घेतल्याच्या नंतर इथे तयारी आहे माझी जेवणाची. सासूबाईंनी भांडी आणि कपडे करून घेतले आणि आता इथे मी स्वयंपाक करायला घेते आहे. तर स्वयंपाकामध्ये आजचा बेत आहे भरली वांगी. तर भरली वांगीचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्या अगोदर शेअर केलेलाच आहे. तुम्हाला जर बघायचा असेल तर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन नक्की चेक करा. रिसेंटलीच व्हिडिओ आहे. फार काही लांब नाही आहे. जास्त तुम्हाला खाली जावं लागणार नाही. लगेच मिळून जाईल. तर जर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की बघून घ्या. तशी मला भरली वांगी हिरवी पण आवडतात. पण इथे लाल मसाल्यामध्ये जास्त आवडली जाते म्हणून मी आज लाल मसाल्यामध्ये बनवते आहे. कधी-कधी माझ्या आवडीने हिरवीसुद्धा बनवते हां का. तर इथे सर्व देठं पण कापून घेतली आहेत आणि बघा वांगे पण मस्त आहे आणि एकही वांगा किडका निघाला नाही यामधला. सगळी वांगी मस्त निघाली आहे. बघा ना किती छान आहेत ना, मोठी-मोठी टपोरी. तर ही सर्व वांगी एकदा कट करून घेतली आहेत. आता यामध्ये वाटण भरणार आहे आणि ते वाटण कसलं आहे? नॉर्मली आपलं शेंगदाणा, जिरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या हे सगळं घालून असं मस्त याला बारीक असं वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि इथे सगळं एक-एक करून वांग्यामध्ये भरून देते आहे. वांगी छान माझी कोट करून झाली आहेत आणि आता मी कुकरमध्ये डायरेक्टली बनवते वांगी. कारण की पटकन होऊन जातात. वेळ जास्त लागत नाही. 2 शिट्टीमध्ये मस्त वांगी शिजून निघतात. तर आता हे बनवून टाकते पटपट. आणि हे जे मंगळसूत्र आहे ते लग्नात 5 मणी गिफ्ट आले होते. त्याचं ओवून घातलं आहे मी वटपौर्णिमेच्या दिवशी. तर आता थोडे दिवस असंच ठेवायचं आहे मला. चांगलं वाटतंय म्हणून. रेसिपी अगोदरच शेअर केली म्हणून परत-परत तर शेअर करणार नाही आहे. तर डायरेक्ट बनवल्यावरतीच तुम्हाला दाखवते, ठीक आहे. आता बनवते मी कढी. तर त्यासाठी ते मी बेसन पीठ आणि ताक असं मिक्स करून घेतलंय आणि ते आता लसूण सोलून घेते. तर आता बनवायला घेतली आहे कढी. तर यामध्ये मोहरी घातले. मोहरी छान तडतडल्यावरती यामध्ये जिरे घातले आहेत आणि लसूण बारीक ठेचून टाकला आहे यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि 3-4 मिरच्या आहेत ज्या उभ्या चिरून टाकल्यात. कारण की बारीक टाकल्या की त्या मध्ये-मध्ये जास्त येतात कढी पिताना म्हणून. आणि हळद टाकून इथे बेसन आणि विसरूनच गेले. बेसन आणि दही जे आहे ते एकत्र मिक्स करून ठेवलं होतं. ते आता यामध्ये घालून घेतलंय आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदमच स्लो ठेवला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही कढी अशा प्रकारे झाली. थोडी घट्ट झाली कारण माझ्याकडून बेसन पीठ थोडं जास्त पडलं होतं. आणि ही आहे वांग्याची भाजी. कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि त्यानंतर इथे मस्त आम्ही पापड तळले आणि हा होता आजचा मेनू जेवणाचा. हे साबुदाणा पापड मला खूप जास्त आवडतात. माझे फेव्हरेट आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी मला मिस्टर बोलले, की "चल, आज तुला बाहेर फिरायला नेतो आणि जेवायला सुद्धा." तर आम्ही दोघं मस्त रेडी होऊन निघालो होतो बाहेर डिनरसाठी संध्याकाळी. आमच्या इथल्या जवळपासच एक रेस्टॉरंट आहे. तिकडेच आम्ही दोघं जेवायला गेलो. इथे छान असे तंदुरी कबाब आम्ही ऑर्डर केले आहे आणि त्यानंतर चिकन बिर्याणी, जी इथली खूप जास्त फेमस आहे, जी आमच्या दोघांना पण खूप जास्त आवडते, ती आम्ही ऑर्डर केली. तर बिर्याणीचं शूट काही करता आलं नाही खाण्याच्या नादामध्ये. स्टार्टिंगच फक्त शूट केली बरं का, नाहीतर म्हणाल, की फक्त तंदुरी खाऊनच घरी आले का? तर फ्रेंड्स, असा होता माझा आजचा दिवस. फार काही विशेष असं नसतं मला शेअर करण्यासारखं. पण जेवढं काही शूट करणं माझ्याकडनं पॉसिबल होतं, तेवढे मी शूट्स घेते आणि फार तर माझ्याकडे एनर्जी असते सकाळी शूट करण्याची. कारण दिवसभर मला खूप जास्त कंटाळा येतो, म्हणून मी जास्त काही शेअर करत नाही आणि शूट पण करत नाही. आणि तसं फार काही वेगळं नसतं शूट करण्यासारखं. आणि लवकरच इकडे मी माझी शिलाई मशीन घेऊन येणार आहे. कारण की आता मला खूप जास्त बोर व्हायला लागलं आहे आणि मला टाईम जात नाही, म्हणून मला असं वाटतं की चला, आपली मशीन तिकडे पडून राहण्यापेक्षा इकडे येऊन त्याचा मस्तपैकी आपण यूज करू करू शकतो आणि तुम्हाला ब्लाऊजचे पण नवीन-नवीन व्हिडिओ नक्की बघायला भेटतील. तर असेच माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय. आणि ते जेवण झाल्यावरती आम्ही दोघंही घरी गेलो आणि घरी जायला आम्हाला वाजले 12:30. गुड नाईट.